पेरणी हा शब्द माहिती आहे तुम्हाला? खेडेगावामध्ये सगळ्यांनाच पेरणी हा शब्द माहिती असतो, कारण तुमच्या घरचे आई वडील तुमचे पेरणी करतात, बरोबर आहे का नाही? पेरणी करतात. मग सगळ्यांना पेरणी हा शब्द, पेरणी करतात म्हणजे काय करतात रे? कुठं पेरतात? रानामध्ये, शेतामध्ये जाऊन पेरतात. वावर, रान, शेत, बरोबर आहे का नाही? काय पेरले तुमच्या शेतांमध्ये आता? सोयाबीन, कापूस, मूग, तूर. छान. म्हणजे प्रत्येकाच्या शेतामध्ये पेरून झालेले, बरोबर आहे की नाही? आणि त्या पेरणीवर आधारितच आपल्या चौथीच्या पुस्तकामध्ये एक खूप सुंदर अशी कविता आहे, आणि ते शिकवण्याचा मोह मी आज आवरू शकले नाही बघा. त्या कवितेचं नाव आहे धूळ पेरणी. धूळ पेरणी. आणि ही कविता तुम्हाला म्हणून दाखवते, तुम्ही ऐका बरं का. असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला. असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला. येऊन एक दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक. कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेलं आभूळ दूर दाटणीला. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे. मातीच्या कणांना फुटले धुमारे. असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला. असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला. तुम्हाला हे म्हणा वाटेल? म्हणा माझ्या मागा. असो बरकत धूळ पेरणीला, असो बरकत धूळ पेरणीला. लागला मातीचा जीव झुरणीला. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला. येऊन एक दिवस जाचक, येऊन एक दिवस जाचक. कासावीस डोळे बनले चातक. कोरडे नक्षत्र, माझ्याकडे बघायचे. कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आले कोरडे नक्षत्र पूर पापणीला.
आलेलं आभूट दूर दाटणीला, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे, असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला, असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला, येऊन एकधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक, कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेलं आभूट दूर दाटणीला, येऊन मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे,